श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. तर आज अशी छान रेडी झाले होते कारण आज होतं माझं हळदी कुंकू आणि अर्चूचं बोरन्हाण. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माझा लुक दाखवते. तर असा काहीसा होता माझा लूक आणि ही आहे माझ्या आईची पैठणी. खरं तर जी तिने मला दिली आहे की माझी फारशी नेसणं होत नाही, तू नेस. आणि हा असाच रॅन्डम दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज आहे, तो त्याच्यावर इतका मॅच झाला ॲक्च्युली की असं वाटलंच नाही हा ह्या साडीचा ब्लाऊज नाही आहे. आणि खूप छान लुक वाटत होता. सगळ्यांनी खूप छान कौतुक केलं लुकचंही. आणि बोरन्हाण होतं प्लस हळदी कुंकू होतं, त्यामुळं छान डेकोरेशनही केलं आहे बाहेर हॉलमध्ये. ते तर पुढे दाखवीनच. पण आज दिवसभर खरं तर शूट करायला फारसा वेळ नाही मिळाला कारण खूप सारं तयारी करायची होती, सगळं डेकोरेशन करायचं होतं. आणि म्हणून खरं तर मी आजचा दिवस निवडला कारण आज अर्चूच्या बाबांना सुट्टी होती, सो दॅट की ॲटलिस्ट ते त्याला तरी बघतील आणि मला बाकी सगळ्या गोष्टी करता येतील. आणि फायनली खूप छान कार्यक्रम पार पडला. स्पेशली अर्चूचं बोरन्हाण हे यंदा त्याचं 3रं बोरन्हाण होतं आणि अजून पुढचे 2 वर्ष त्याचं बोरन्हाण होईल. सो खूप छान एन्जॉय केलं त्यांनी. अजिबात रडला नाही, किरकिर केली नाही, व्यवस्थित बसला होता आणि खूप छान एन्जॉय केलं सगळं त्यांनी पण. तर हे आहे हॉलमधलं डेकोरेशन. सगळ्यात अगोदर डेकोरेशन दाखवते. इकडं केलं होतं हळदी कुंकवासाठीचं डेकोरेशन. असे छान मस्त सुगड पुजून ठेवले होते. मस्त दोन्हीकडे पतंगाला ठेवल्या होत्या. त्यानंतर ही अशी गाडी, बैलगाडी. आणि हे हळदी कुंकवाचं एक ताट आहे जे मी स्वतः सजवलं आहे, ज्यामध्ये असं छान हळदी कुंकू आहे. सो हे असं ताट आणि असं मस्त टेबलवरती डेकोरेशन केलं होतं. आणि त्यानंतर इकडं अर्चूच्या बोरन्हाणचं डेकोरेशन केलं होतं या वॉलला. कसं केलं आहे? काय ते पतंग ना? काय पतंग? ते माळ आहे. कोणाचं बोरन्हाण होतं आज? अर्चूचं? हो. आणि बाळकृष्ण कुठे आहे आपला? बघू दाखव. ये बाळकृष्ण आहे ना तो? वा वा. सो हे असं सगळं छान अर्चीच्या बोरन्हाणचं डेकोरेशन केलं होतं इकडच्या वॉलला. याचा प्रॉपर व्हिडिओसुद्धा मी नंतर टाकेन, बट इन जनरल हे असं होतं. आणि त्यानंतर जे माझं टी व्ही युनिट आहे, सो त्याच्याच खाली जी मोकळी स्पेस आहे तिथंही असं डेकोरेशन केलं होतं छान. इथेही छान असे सुगड ठेवले होते आणि त्याच्यात ज्या भाज्या आपण वापरतो संक्रांतीला किंवा भोगीला, सो अशा सगळ्या भाज्या ठेवल्या होत्या. सो असा एकंदर काहीसा लुक होता इथला. आणि ही मेन अर्चूच्या बोरन्हाणची वॉल. आता इथलं खालचं डेकोरेशन काढलं मगाशी जे बोरन्हाणच्या वेळी केलेलं, त्याचाही व्हिडिओ मी अटॅच करेन. आणि अशा प्रकारे आमची गाडी पाडलेली आहे अर्चूने. कोणी पाडली? गाडीतली पोती पडली आपली. गाडीतली पोती पडली. आजच्या दिवसाची सुरुवात ही अर्चूच्या बोरन्हाणच्या तयारीनेच झाली. खरं तर आदल्या दिवशीच यांनी असे कार्डशीट वगैरे आणून ठेवले होते आणि जे काही मेन पतंग होते त्यांना मी कार्डबोर्ड लावणार होते पाठीमागून, कारण मला भीती होती की अर्चू सगळं ओढेल आणि फाडेल. सो थोडं कार्डबोर्ड असेल तर ॲटलिस्ट 5-6 पतंग तरी व्यवस्थित टिकतील असं वाटलं होतं. त्यामुळं एक जुना अप्पं पॅनचं वरचा बॉक्स होता माझ्याकडे, सो म्हटलं आता त्याचाच वापर करावा. आणि खरं सांगायचं तर अर्चू उठण्या अगोदर आम्ही पतंग करायचं असं ठरवलं होतं आणि हार्डली एक अर्ध्या तासात वगैरे झाल्या असत्या करून त्या. पण अर्चूचं आणि माझं काय कनेक्शन आहे माहीत नाही मला.
मी कधीही उठून जस्ट बेडवरून हळूच कितीही आवाज न करता खाली उतरले आणि रूमच्या बाहेर यायला लागले तर हा ॲटोमॅटिक माझ्या पाठीमागे उठून येतो. मग मी लवकर उठो उशिरा उठो काहीही हो, कुठलीही वेळ असो, हा माझ्या पाठीमागे उठून येतो म्हणजे येतोच. त्याला कसं कळतं मम्मा उठून गेली आहे माहीत नाही, पण तो उठतोच. सो आजही तो बरोबर मी उठले की माझ्या पाठीमागे उठला होता. आणि आता ॲक्च्युली त्याने अजिबात कार्ड पेपरला वगैरे हात लावला नाही. पण त्याचं म्हणणं होतं की त्याला फेविकॉल लावायचा होता पतंगना आणि त्याला त्या बनवायच्या होत्या जे की इम्पॉसिबल होतं. एक तर फेविकॉल लावायचा होता किंवा पतंगीसाठी जे आपण डिटेलिंग करतो तर ते मार्करनी त्याला करायचं होतं. आणि त्याच्याकडे अर्थात ते जर दिलं असतं तर काही खरं नव्हतं आमच्या पतंगांचं. सो मग फायनली पटापट पतंग करून घेतले आणि त्यानंतर मग असं छान त्यांना डिटेलिंग दिलं. त्यानंतर मस्त सकाळचा चहा एन्जॉय केला जो की दर शुक्रवारी आमच्यात आवर्जून बनतो. मी बरेचदा ह्यापूर्वीही म्हटले की मी एरवी मोस्टली चहा घेत नाही, पण शुक्रवारच्या दिवशी मात्र सकाळ संध्याकाळ मस्त चहा बनतो आमच्या घरात. आणि त्यानंतर मग उरलेल्या सगळ्याच पतंगांचं डिटेलिंग करून घेतलं, कारण एकदा डेकोरेशन आणि स्वयंपाकामध्ये शिरलं की ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताच आलं नसतं. म्हणून मग सकाळी सकाळी हे सगळं करून घेतलं. आणि खरं तर आजकाल विकतही खूप छान छान पतंग मिळतात, पण शेवटी स्वतःच्या हाताने केल्याची जी एक मजा असते ती मजा विकतच्या गोष्टींमध्ये कधीच आणू शकत नाही आपण. आणि करते मी आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी, मला आवडतात पर्सनली. सो मग छान सगळे असे पतंग करून घेतले आणि आता वेळ होती ह्या सगळ्यांना चिकटवायची. तर अगोदर मी कॅमेरा सेट केला होता खरं तर ज्यावेळी मी डेकोरेशन करत होते, बट अर्चू अजिबात ऐकण्याच्या ह्याच्यात नव्हता, कारण त्याला स्वतःला ते सगळं चिकटवायचं होतं आणि तो सतत कॅमेरा हलवत होता की जर आम्ही त्याला पतंग नाही दिली तर तो कॅमेरा हलवत होता. सो मग म्हटलं हा मला काहीही झालं तरी शूट करूच देणार नाही आहे. सो मग आम्ही सरळ बंद केलं शूटिंग करणं आणि मग सगळे पतंग वगैरे लावायला घेतले. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मला पाठीमागं एक मोठा बोर्ड हवा होता ज्याच्यावर मला अर्चितचं बोरणहाण असं लिहिलेलं हवं होतं. तर ॲक्च्युली खरं तर हे मी विकत जे बोर्ड मिळतात मी सुरुवातीला ठरवलं होतं मी तसा एक बोर्ड आणेन. आणि मी खूप फिरले पण मला जेवढ्या साईजचा बोर्ड हवा होता तर तो मिळत नव्हता. कारण जसं की तुम्ही माझ्या हॉलची एंट्रन्स वॉल बघितलेली आहे जिथे मी असं स्क्वेअरमध्ये पायपिंग करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चौकोन मोकळा आहे. तर मला तिथं ते मोठा बोर्ड लावायचा होता आणि मला त्याच्या साईजचं मिळत नव्हतं, खूप छोटे छोटे सगळे मिळत होते. सो मग मी म्हटलं नाही आपण हातानेच करूया आणि माझ्याकडे ऑलरेडी सगळे हे पेंडिंगचे वगैरे सामान अवेलेबल असतात. सो मग म्हटलं ठीक आहे आपण घरीच करूया आणि खरंच तो खूप सुंदर बोर्ड झाला होता. त्यानंतर तयारी केली ती बोरणांसाठीच्या जी आगगाडी बनवतात रेलगाडी, तर ती बनवायची होती मला. आणि खरं तर मला हे अर्चितचं तिसरं बोरणान आहे आणि मागच्या 2 बोरणांच्या वेळी माझी फार इच्छा होती की मला ह्या गोष्टी बनवायच्या आहेत, म्हणजे सोफा सेट असेल किंवा आगगाडी वगैरे असेल. पण ह्यापूर्वी माहीत नाही म्हटलं जमेल नाही जमेल करत मी कधीच बनवलं नव्हतं ते. पण यांना म्हटलं नाही मला बनवायचंच आहे आणि मी बनवणार आहे ॲटलिस्ट एक तरी कुठली तरी वस्तू. सो मग म्हटलं चला आपण आगगाडीच बनवूया. सो सामान तर आणलं होतं सगळं मी आणि त्यानुसार मग पटपट बनवली. आणि लक्कीली ॲक्च्युली मी साखर खूप छान कॅरमराईज केली होती, म्हणजे पूर्ण वितळून घ्यायची साखर. आणि त्यानंतर मग त्याने ती बिस्किट चिकटवायची, खूप छान चिकटली जातात. फक्त साखर तुमची व्यवस्थित विरघळलेली असली पाहिजे. आणि होतं असं की थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला त्याला गरम करावं लागतं, अदरवाईज ती निसटते. सो मग थोडी गरम करून मग लावली तर ती व्यवस्थित राहते. आणि हे करताना खूप जपून करायचं, कारण जर हाताला त्यात साखरेचा चटका बसला तर खूप जोरात चटका बसतो. कारण गूळ असेल साखर असेल ज्यावेळी खूप जास्त तापलेले असतात तर चटका बसण्याची शक्यता असते. आणि मी ॲक्च्युली जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या घरात मोस्टली
बिस्किट्स असतील किंवा चॉकलेट्स असतील ह्या गोष्टी फारशा मी आणतच नाही आणि कोणी खातही नाही. त्यामुळे मग मी सगळ्या गोष्टी मोजून मापून आणल्या होत्या आत्तासुद्धा. आणि झालं असं होतं की ह्याच्या पोलोच्या गोळ्या होत्या तर त्यातल्या 2 गोळ्या ब्रेक झाल्या होत्या आणि मला नेमक्या तिथे लावायच्या होत्या. तर मग मी जुगाड केला की त्यांनासुद्धा असं चिकटवून टाकलं वरती खालती हे करून. सो त्यांचा जॉईंटही दिसत नव्हता, इतक्या छान छान परफेक्ट जोडल्या गेल्या होत्या नंतर. सो मग अशी छानशी ट्रेन बनवली आणि खरं तर मला सोफा सेट वगैरेही बनवायचा होता. पण मी हे सगळं बनवताना अर्चूचं लक्ष सगळं त्या बिस्किट्सवर होतं आणि त्याचा दंगा चाललेला की मला ती बिस्किट्स दे, बिस्किट्स दे. सो मग म्हटलं हे असंच कंटिन्यू सुरू राहणार आणि तो काय ऐकणार नाही. त्यापेक्षा बास, एक वस्तू झाली आहे, पुरेशी आहे आणि फार सुंदर दिसत होती ती ट्रेन. त्यानंतर मग हळदी कुंकवासाठी अशा प्रकारे डेकोरेशन करून घेतलं. ॲक्च्युली माझ्या पुढच्या वॉलला असणारा हा माझा डायनिंग टेबल आहे, जो मी इकडे गॅलरीच्या साईडला घेतला होता. तर तो मोकळा दिसायला नको म्हणून मग असं छान डेकोरेशन केलेलं. आणि ही होती आर्चीच्या बोरणांची वॉल, जी बघू शकता तुम्ही किती छान सजवली होती आम्ही. आणि बऱ्याचशा ज्या मला जमतील त्या मी गोष्टी आणायचा प्रयत्न केला होता. जे ऊस असेल किंवा हरभरे असतील, छोटी बिस्किटं, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, त्यानंतर गव्हाच्या लाह्या, ही ट्रेन आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे बोरकूटही मला मिळालं होतं. बोरकूट म्हटले की शाळेची आठवण ही होतेच होते. सो ते बोरकूटही मला मिळालं होतं आणि असं छानशी सजवली होती वॉल. तर खूप सारे पतंग बनवले होते, त्यामुळे खूप छान दिसत होती ती वॉल. आणि हा होता तो मागचा बोर्ड, अर्चितचं बोरन्हाण लिहिलेलं, जो मला अशा मोठ्या साईजचा हवा होता ॲक्च्युली, पण मला तो मिळत नव्हता तेवढ्या साईजचा. सो मग मी तो कस्टमाइज केला. आणि अशा प्रकारे ज्या काही मी वस्तू आणल्या होत्या त्या सगळ्या छान सजवून ठेवल्या. त्यानंतर तिळाची वडी, त्यानंतर तिळगूळ, याही सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. आणि आर्चू इतका छान सगळं एन्जॉय करत होता हे सगळं. त्याच्यासाठी अशी छान काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमाही घेतला होता मी. त्यानंतर दारात छोटीशी रांगोळीही काढली. जसं मी म्हटलं की सकाळपासून बऱ्यापैकी गडबड होती, त्यामुळे फार वेळ मिळाला नाही मला खरं तर रांगोळीमध्ये काही हे करायला. सो मग अशी छोटीच पण 2 वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या होत्या, एक फॉर हळदी कुंकू आणि एक फॉर बोरन्हाण. त्यानंतर TV युनिटच्या खाली असं डेकोरेशन केलं होतं. इथेसुद्धा सेम आपण जे सुगड वापरतो तेच वापरले होते आणि असा लुक होता आमच्या साहेबांचा. आणि ज्यावेळी त्याला मी बसायला सांगितलं पाटावर, तो इतका खुश झाला होता. पण त्याचं खरंच एक विशेष आहे की ज्यावेळी आम्ही हे सगळं मांडलं होतं, दुसरा कुठला मुलगा असतं तर आत्तापर्यंत सगळी ओढाओढ केली असती, पण त्याला आम्ही सांगितलं होतं की अर्चू याला हात नाही लावायचा आहे, बाहेरची मुलं येणार आहेत आणि त्यांच्यासोबत तुला ते शेअर करायचं आहे. सो तो इतका व्यवस्थित बसला होता, म्हणजे त्याने अजिबात कशालाही हात लावला नाही. ऑलमोस्ट सगळे लोक येण्याआधी अर्धा तास आम्ही हे मांडून ठेवलं होतं. किमान 15-20 मिनटं तर डेफिनेटली आधी मांडलं होतं आणि त्यानंतर मी चेंज करायला गेले. सो त्याने कशालाही हात लावला नव्हता. तो फक्त कडेने फिरत होता, बघत होता काय आहे काय नाही. आणि जेव्हा आम्ही त्याला बसवलं पाटावरती तेव्हासुद्धा तो फक्त तिथल्या कॅडबरीजना हात लावत होता, अदरवाईज दुसऱ्या कशालाही हात नाही लावला त्याने. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा टास्क म्हणजे दागिने घालण्याचा. मला तर आधी वाटलं हा मला घालू देतो आहे की नाही दागिने, माहीत नाही. बट सुदैवाने त्यांनी छान सगळे हलव्याचे दागिने घालू दिले मला. आणि खरं तर सुरुवातीला मुकुटही त्याला बसला होता व्यवस्थित, पण सगळे म्हटले की थोडासा वर वाटतो आहे म्हणून थोडा खाली घ्यायला गेलो. आणि त्यानंतर मात्र त्यानं तो घालूच दिला नाही. कारण होतं असं होतं की ज्यावेळी मुकुट बांधत होतो त्याला, तर थोडे केस त्याचे मे बी त्यामध्ये येत होते, त्यामुळे त्याला ते ओढल्यासारखं वाटत होतं आणि मग तो घालूच देत नव्हता. आणि त्यानंतर मी डबल टेपनेही खरं तर चिकटवायचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा त्याला ओढल्यासारखं होत होतं. सो मग ते पण त्याने नाही करू दिलं. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, चला जेवढे ॲटलिस्ट दागिने घातलेत तेवढे तर तेवढे. आणि त्याच्यावरच मग छान सगळ्यात अगोदर सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं. आणि औक्षण झाल्यानंतर अर्थातच वेळ होती ती त्याच्या बोरन्हाणची.
आणि हळूहळू साहेबांचं तिथून चुरमुरे काढून खाणं सुरू होतं. सगळ्या बायकांनी औक्षण करून घेतलं अगोदर आणि त्यानंतर मग आम्ही पोरण आणायला सुरुवात केली. सगळं टाकायचं थांब जरा. हे नको, हे ओलं होईल, हे ओलं होईल. हे नको टाकू. बस बस मागे सरून बस अर्चू. हळू तिला धक्का दे. अशी घ्यायची प्लाझो विथ स्कर्ट है, दोनों टाइप का पहन सकते हैं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा. बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड स्टे ट्यून.